त्याचे कोणकोणते प्रकार मिळतात आपल्याकडे? लावरी थाळी मिळते, लावरी हांडी मिळते, लावरी तंदूर मिळते. अरे 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 राकेश मनवे कोकणातलं आहे का? आता मी महाबळ बघायचं म्हणलं सर तेच फोनवर बोलत होतो म्हणलं जाऊन जरा सरांकडे बोलतो नंतर तुम्हाला. अरे खालची रडायची डोळ्याची कुठे जाते बोरला? नाही आता केरळ बाकी कुठे काम काम वगैरे काय करतं? कामाला असता मी हॉस्पिटलाइज एक्सरे फिल्म अच्छा अच्छा एक्सरेमध्ये आहे. आता द्यायला गेलो होतो रिटर्न चालू होतो गाडी बघितली म्हणून आवाज दिला. गाडी ओळखते बरोबर. गाडी आणि बॅग ओळखलं म्हणजे काय चालू आहे. थँक्यू सो मच. येऊ मग आम्ही. ओके थँक्यू. डेंजर गरम आहे बापरे. म्हणजे पायाला पण इतके चटके बसत आहेत ना, असं म्हणजे तव्यासारखाच आपला रस्ता एकदम डेंजर आहे. गाडी लावली आहे सावलीमध्ये थोडीशी आणि आम्ही पण आता थोडंसं सावलीमध्ये रेस्ट करतो आहे. थोडंसं गार होऊया आणि मग पुढे जाऊया. खूप डेंजर गरमी आहे. मी मेलो तरी चालेल पण चहा सोडणार नाही. एकच आहे का म्हैस? हो येतात घरच्या पुरती आपली. काय एस काय काय काही काही मस्त आहे ना मोठे. शेवगाव केवढा. तर अहो पावसामुळे मागलं हे झालं. मग कारण लक्ष देता येत नसून इथं नाही होत का फिशिंग वगैरे? होतं की. पण आता काय झालं पाणी अजून सोडलं नाही ना. त्यामुळे जे आधीच कोंबड्यांसाठी मी तिघा केलेला आहे पण तो आता वापरतोय म्हशीला. करता येईल, खूप चांगलं करता येईल. खाली डायरेक्ट बोटिंगसाठी बरं पडेल. कसली भारी लोकेशन आहे. घर आहे आणि पुढे बरेच प्लॅन आहे ॲक्च्युली त्यांचे. आणि घराच्या बाहेर आलो मागच्या साईडला डायरेक्ट नदी पण आहे आणि एकदम हिरवं हिरवं. आज किती गरम होतं दुपारी ना, आता अचानक बरं वाटतं. बरं वाटतं ना. दिवसभर आपलं इकडेच येतोय आता. नाही मॅपमध्ये दाखवलं पण इथून मथुरपर्यंत कुठं वळू नका. येऊ का? हा होय. बापरे ही साईज बघ थोडी आई सपट. हाँ ना बीच में छोड़ दिए. छोड़ दिए कि छूट गए? नहीं छोड़ दिया मैंने. एक तोड़ के गया. हाँ हाथ में ले लो क्या? हाँ ठीक है. उद्या आपल्याला शिकार करायची आहे आणि रात्री आपण इकडे पोहोचलो आहे, लवकर पोहोचलो आहे. म्हणजे आज इकडे आपण झोपणार आणि सकाळी लवकर उठणार आहे. सकाळी जास्त चान्सेस आहेत शिकारचे. आणि इकडे बघा हे पब्लिक सगळे आपले आणि मेन म्हणजे मालक आहेत सचिन बांधणे साहेब आहेत. तर यांचे सगळे तळे आहेत आणि यांच्याकडेच आपण फिशिंग करणार आहे आणि यांनी परमिशन दिली आपल्याला फिशिंग करायला. थँक्यू सो मच सचिन सर. आणि आपले तौसिफ भाई आहेत आणि राहुल सर. आपलं नाव? अभिजित दादा आहेत. हे पमा सेट आहेत. हे सगळे मिळून आपण आहे ना उद्या मस्तपैकी शिकार करणार आहे.
धम्माल साईज आहे. आपल्या तळ्यामध्ये सर्वात मोठी मरळ किती किती किलोची? 13 किलोची. बापरे. आणि तोसीबाई तुम्ही पकडले ते लास्ट ते साईज ज्या मला दाखवलं ते किती किलोच्या होत्या? ती 7 केजी 7 केजी पर्यंत आज होत्या ना? सकाळी पकडलेली. अच्छा अच्छा 7 केजी. तू केवढी पकडली सर्वात मोठी मरळ? 5.5 किलोपर्यंत. अच्छा अच्छा. आणि तुम्ही मी आतापर्यंत 5-6 किलोपर्यंत पकडले. पकडलं? अच्छा. तुम्ही पमत आम्ही आज पहिल्यांदाच आलोय. अच्छा पहिल्यांदाच आहे का? गुड मॉर्निंग मित्रांनो. 6:30 वाजून गेलेत आणि प्रॉपर उजेड पण झाला आहे. तर आता आपण फिशिंगला जाऊ शकतो. बाकी सगळेजण गेलेत, घाई करत गेलेत. ॲक्च्युली ते शिकारीच आहेत, तर त्यांना कधी जातो आणि कधी आपण शिकार करतो असं आहे. पण आपल्याला कसं आहे शूट पण व्यवस्थित घ्यायचं असतं, तर थोडंसं उजेड असणं गरजेचं आहे. तर उजेडामध्ये शूट चांगलं होतं, तुम्हाला चांगले व्ह्यूज देता येतील. तर आता फटाफट तळ्यावर जाऊयात. तळं मागेच आहे. बापरे, तुटली तिथंच आहे. बरं श्रक्स, मोठी होती, खूप मोठी साईज सुटली ॲक्च्युली. ती लाईन आहे ना, मला वाटतं बऱ्याच दिवसापासून काय माहिती काय प्रॉब्लेम होता, कुजली होती मला असं वाटतं लाईन. तर लाईन बदलली आहे. फिशहॉलिकची लाईन आहे, 0.30 mm आहे. आणि ही फिशहॉलिकची रील आहे, कास्ट प्रो 4000 सिरीज. फिशहॉलिकची कास्ट प्रो 4000ची रील आहे ही, कास्ट प्रो 4000 सिरीज. हे याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, मी याचं नाव विसरलो. गॅलेक्सी टॅकल शॉपमधनं मिळून जाईल तुम्हाला. याच्यावरच आत्ता अटॅक झाला होता. बरं झालं एक एक्स्ट्रा पाठवलं. तो काळावाला होता ना, हा हिरवा आहे, जरा कलर वेगळा. फ्रॉगची मेकिंग किती मस्त. हे अशीच मेकिंग होती आणि दुसऱ्या अटॅकलाच मरळ सुटली आपल्याकडनं. मस्त साईज होती ती, सुटायला नव्हती हवी. पण बरं झालं सुटली, नाही तर मोठी लागायची, आणखीन मोठी. दोरा कुचका झाला होता ते तरी कळलं कमीत कमी. आणि बघा आपल्यासाठी अमृत आणलंय. मालक इकडचे मालक जे आहेत ना, तळ्याचे मालक, त्यांनी चहा आणलाय आपल्यासाठी. नको? हे का? आग्या बॉन्ड असं काय ते झाड आहे? ते तिकडे वरती होत. ओपन वॉटर आहे, तर आपण आहे ना ते हे लावूया, फ्लॉपर लुकानाचं आहे. फ्लॉपर हे वापरून बघूया. याचे गळ पण छान वाटत आहेत, होपफुली तुटायला नको. ड्रॅग थोडासा ढिला ठेवू, कारण की गळ जे आहे ना ते थोडे हे. आणि इथे काय म्हणतात त्याला, पळायला चान्स आहे मरळीला. तुम्ही काय म्हटले दादा? हां हां, या ना या ना या ना. तिन्ही गोष्टी वापरून बघतो आपण. फ्लॉपर पण वापरलं, फ्रॉग पण वापरला, आता स्पिनर वापरतो आहे. याचा पण स्क्रीनशॉट काढून तुम्ही ह्या नंबरवर पाठवू शकता, गॅलेक्सी टॅकल शॉपवर. कोणतं काय सगळी डिटेल तुम्हाला मिळून जाईल. रॉड माझ्याकडे ते हे काहीतरी घे, काहीच दिसणार नाही मी तरी. अरे अरे, याच्यापेक्षा मोठे साईज आहे तिकडे, तरी लहान आहे. ही नसती सुटली, कसलं टाईट बसलं आहे. वर खाली दोन्हीकडनं बसलं तिला. ओके, पहिला कॅच दिवसाचा स्पिनरवर झाला आहे. जसं मला वाटत होतं की स्पिनरवरच अटॅक करेल. टॉप वॉटरवर जेव्हा थोडंसं पाणी गरम होईल ना, त्यावेळेस अटॅक करतील. चला, कमीत कमी पहिला कॅच तर झाला आहे. काय आहे ना, पिचिंग आहे, खडकं आहेत ना, ते स्पिनर अडकायची पण भीती वाटते. त्यामुळे जास्त खाली जाऊन देता येत नाही आहे, तेवढी रिस्क घेता येत नाही आहे.
अरे 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 बारीक साईज. लहान लहान आहेत हे आपल्याला ठेवायचे नाहीत. अरे अरे शक्स. हा हा माझा हात कापला. थांब 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 थांब. अरे ह्याच्यातून निघते कशी काय. बाबो हे दगड केवढी तापले. अरे इथं विहीरच आहे रे मोठी. प्रणव चान्सच नाही जायला पुढे. जायचं मग परत मागे जाणार. ये इकडे हे जरा. नमस्कार. हा नाही विचारूनच आलो होतो. बघतो की मी तुमच्या युट्यूब बघतो की सर तुमचा. हा काय अच्छा. नाही हे तळ्यावर पण विचारून आलो होतो आम्ही त्यांना. पण आम्ही पण चिल्ला पकडायला आलतो. अच्छा अच्छा. मला वाटलं तळ्यावाले आहेत का. नाही नाही युट्यूबवर असता ना तुम्ही. हो हो. आज आपण आपला जो केरला टूर होता तो सुरू केला आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण काल सुरू केला आहे. काल आपण कराडला पोहोचलो. कराड म्हणजे कराड नाही, कराडच्या थोडंसं अलीकडे हिंगणगावमध्ये पोहोचलो. राजकुमार दादांना भेटलो आणि फिशिंग पॉईंट वगैरे त्यांनी आपल्यासाठी फिशिंग अरेंज केली. काल रात्रीच आपण फिशिंगला निघालो होतो. स्पॉटवर पोहोचलो. 2-3 कॅच झाले सकाळी, पण त्यात आज क्लायमेटनी साथ नाही दिली. भरपूर वारं होतं, ऊन तर खूप डेंजर होतं ते पण होतं. आणि आता पाऊस पण झाला आहे आणि आता परत पाऊस येणार आहे. त्यामुळे आता आपण इकडनं निघूया. नमस्कार मित्रांनो, फिशिंग वगैरे तर आपण भरपूर केली, पण आपण आता आलो आहोत आशीर्वाद हॉटेलमध्ये. आणि हे हॉटेल येतं सातारा जिल्ह्यात पाटण तालुका ना, पाटणच आहे ना, पाटण तालुका. आणि हे हॉटेल फेमस आहे एक वेगळ्या गोष्टीसाठी, नॉनव्हेजच आहे. आपलं हॉटेल लावरी मटणासाठी स्पेशल आहे. लावरी म्हणजे बटेर. त्याचे कोणकोणते प्रकार मिळतात आपल्याकडे. लावरी थाई मिळते, लावरी हांडी मिळते, लावरी तंदूर मिळते. जो आपला टूर आहे त्यामध्ये असंच आपण काहीतरी नवीन आपल्याला टेस्ट करायला मिळतं आहे फिशिंगसोबत, ते करूया. आणि वेगवेगळे जर आपल्याला काही एक्सप्लोअर करायला मिळालं जागा तर त्यासुद्धा आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आणि आपल्यासोबत कोण आहे बघा, रशीद भाई, यांना तुम्ही ओळखतच असाल. आणि राजकुमार दादा, यांची तर ओळख झालीच आहे काल. तर यांच्यासोबत आपण बरेच अगोदर व्हिडिओ बनवले आणि तेव्हापासूनची आपली मैत्री आहे. आणि आज बऱ्याच वर्षानंतर आज आपण परत यांना भेटलो आहे. त्याचं म्हणलं मटण जरा व्यवस्थित लागतंच. रस्सा तुम्ही टेस्ट करा, रस्सा एक नंबर लागणार. घरगुती पद्धतीचा रस्सा एक नंबर आहे. मग हंडीमध्ये जे आपण येतो तोच रस्सा याच्यामध्ये पण येणार ना. मग त्यापेक्षा मग आपण एक काम करूया, हंडी घेऊया, तंदूर घेऊया आणि चपात्या वगैरे एक्स्ट्रा काय असेल भात एक्स्ट्रा घेऊ. बरोबर, परवडेल ना ते. म्हणजे एकच डिश रिपीट होणार नाही. ठीक आहे. हे 3 शिट्ट्यांमध्ये शिजून जाईल. बटर रोटी, हे हा बटेरचा रस्सा आहे. लीन मास आहे, याच्यात चरबीच नाही बिलकुल. इवन म्हणजे आपण जे गावरान कोंबड्या वगैरे करतो ना त्यात पण थोडीफार चरबी असते, पण याच्यात बिलकुल चरबी नाही. मस्त कवळ्या शिजल्या मटण. लावऱ्या पण कवळ्या होत्या वाटतं. जबरदस्त टेस्टला. तर्री आणि ते
त्याचा एक बाईट घेतल्यावर किंवा एक सिप घेतल्यावर असं गळ्यामध्ये असं थोडंसं ठसक्यासारखं व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याची मजा येते ॲक्च्युली याची हडकं पण चावून खाता येईल एवढी कवळी आहेत. हो व्यवस्थित आहे, एकदम व्यवस्थित. असं मस्तपैकी मटण घ्या याच्यामध्ये. तंदूरचा हा लेग पीस घेतला आहे आणि याच्यामध्ये मांस बघा, बऱ्यापैकी मांस आहे. आणि याचं कसं असतं की जेवढं हे शिजल ना तेवढं हे कडक होतं आहे मीठ याचं. चिकन तंदुरीपेक्षा खूप छान आहे. या भागात कुठे आला, कधी आला, हॉटेल आशीर्वादला नक्की व्हिजिट करा तुम्ही. युनिक रेसिपीजची मजा घ्या. होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि भेटूया उद्या सकाळी.